सामना 3 षटकांचा राहील। सलामीची जोडी मैदानात जात असताना पाहतोय भल्याचीवाडी टीमची सीताराम आणि पंढरी। शेवटचा आणि अंतिम सामना आजच्या दिवसातला। कालच्या दिवसाचा विचार केला तर जांभूळवाडी हा संघ क्वालिफाय झाला गेलाय आणि आजच्या दिवसामध्ये कोणता संघ क्वालिफाय होईल, गिरेची वाडी की भल्याची वाडी? दोन संघादरम्यानची ही लढत। सलामीची जोडी मैदानात पाठवली गेली आहे। स्ट्राइक एंडला पाहतोय सीताराम, नॉन स्ट्राइक एंडला पंढरी, गोलंदाज पाहतोय विश्वनाथला। सामन्याला होते सुरुवात। ग्रीन सिग्नल येतोय पंचांचा। सामन्याला मात्र सुरुवात होती। पहिला चेंडू फेस करतोय विश्वनाथ, स्ट्राइक एंडला सीताराम। अगदी प्लेसमेंट करण्याचा प्रयत्न सीतारामचा असफल झाला। पहिला चेंडू निर्धाव आला। पुढचा चेंडू पुन्हा सीताराम। सीतारामने फटका सजवला लेग साइडला। गॅप झोन मधून चेंडू होतोय ट्रॅव्हल वन बाउंस, येतोय चौकार। या 4 धाब्याने मात्र खातं ओपन झाले गेले भल्याचीवाडी टीमचं। हा देखील फटका हवेत आहे। क्षेत्ररक्षक तैनात, रुपेशने चांगला झेल त्या ठिकाणी पकडलाय। सीताराम बॅक टू द डगआउट। पहिला झटका लागला जातोय भल्याचीवाडी टीमला सीतारामच्या स्वरूपात। नौका फलंदाज सागरला पाहतोय। पहिला गडी तर बाद झाला आहे सीताराम। या ठिकाणी सागरने ही फटका सजवलाय। चेंडू हवेत आहे। क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय परंतु झेल जमिनीला दान झाला गेलाय। झेल सोडली गेली आहे। 2 धावा तर कंप्लीट केल्या गेल्या तर धावून एक जीवदान मिळालं गेलं या सागरला। 6 धावा धावफलकावरती पाहतोय पहिल्या षटकामध्ये गोलंदाज विश्वनाथच्या। हा देखील पुन्हा फटका सजवण्याचा प्रयत्न। पुन्हा चेंडू हवेत आहे। क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय। झेल पकडली गेली आहे। सागर बॅक टू द डगआउट। नौका फलंदाज पाहतोय जनार्दनला।
हा देखील फटका आल्या आल्या फटका सजवला जनार्दनने. ब्रँडेड ब्रँडेड येतोय षटकार. षटक संपलं जात आहे पहिलं. धावफलकावरती धावा पाहतोय. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या भल्याची वाडी टीमच्या. कोलगेट मॅक्स फ्रेश कूलिंग क्रिस्टल्स असलेली ते तर माझ्यामध्ये पण असतील. विलास गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहे दुसरं षटक खेळून. आता मात्र स्ट्राईक मिळाली जाते पंढरीनाथला. जो नॉन स्ट्राईक एंड वरती अद्यापपर्यंत होता तोच फलंदाज पंढरीनाथ. स्ट्राईक एंड वरती येऊन टेपलाय. खराब खराब दिशा वापरली गेली आहे गोलंदाज विलासने. व्हाईट बॉल आलाय. 51 धाव या ठिकाणी धावफलकावरती लागली जाते. 13 धावा धावफलकावरती. थोडीशी मिसफील्ड झाली गेली आहे आणि या 6 धावा मात्र या ठिकाणी ऍड केल्या जातील भलेवाडी टीमच्या धाव संख्येवरती. धावफलक जाऊन पोहोचले गेलाय 20. बॅटची लिडिंग एज लागली गेली आणि पंढरीनाथ या ठिकाणी बाद होतोय. नवका फलंदाज भरतला प्रमोट केला गेलाय. या ठिकाणी भरतने देखील फटका सजवलाय. पंचांचा डिसिजन आलाय.
नो बॉल. नो बॉल वरती आलाय चौकार. बोनसच्या स्वरूपात आलेल्या या धावा भलेचीवाडी टीम साठी येत आहेत 4+1 अशा या 5 धावा. या 5 धावा महत्वपूर्ण मिळत आहेत भलेचीवाडी टीम साठी. 25 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचल्या गेल्यात. पुढील चेंडू मात्र फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू फ्री हिट. यासाठी भरतने फटका सजवला. या लेग साइडला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. चांगली फेकी चांगला थ्रो त्या ठिकाणी आलाय. अवघी सिंगल धाव आली आहे या चेंडूवरती. 26 धावा धावफलकावरती पाहतोय भलेचीवाडी टीमच्या. अगदी महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. जो संघ विजय होईल तो मात्र क्वालिफाय होईल. तो रविवारी मात्र या ठिकाणी फायनल खेळेल. या ठिकाणी जनार्दनने देखील फटका सजवला. क्षेत्ररक्षक तैनात. त्याच्या डोक्यावरून येतोय ब्रँडेड षटकार. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत भलेचीवाडी टीमच्या. भरत ऑन स्ट्राईकला खेळतोय. हा देखील फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल पकडली गेली आहे. भरतची मात्र या ठिकाणी विकेट जाते. भरत बॅक टू द डग आउट.
नौका फलंदाज अनंताला पाहतोय. इनिंग मधला शेवटचा चेंडू. अनंत ऑन स्ट्राईक. नौका फलंदाज. मिस होतोय चेंडू. निर्धाव चेंडू येतोय. षटक संपलं जात आहे. 44 धावा धावफलकावरती आणि 45 धाब्यांचं टार्गेट असेल विजयासाठी गिरेचीवाडी टीमला. चला भलेचीवाडी टीम आपण जायचंय आपलं क्षेत्ररक्षण. येणारे 18 चेंडू आणि 45 धावांची गरज असेल. अवघ्या 15च्या सरासरीने या धावा कराव्या लागतील गिरेचीवाडी टीमला. सलामीची जोडी मैदानात पाठवली गेली आहे. मनोज आणि नंदू. गोलंदाज आपण पाहतोय पंढरीला. 18 चेंडू 45 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग. 45 धावा कराव्या लागतील विजयासाठी गिरेचीवाडी टीमला. सामना स्टार्टअप होतोय. पहिला चेंडू फुल टॉस चेंडू फुल पेक बॉल लेग साइडला चेंडू कट केला गेला. येतोय चौकार. चौकाराने मात्र खातं ओपन केलं गेलंय. मनोजच्या बॅट मधून आलेला तो चौकार. पहिला चेंडू खराब चेंडू आलाय पंढरीनाथच्या गोलंदाजीवरती. हल्ला बॉल केलाय. पहिला चौकाराने खातं ओपन केलं गेलंय गिरेचीवाडी टीमचं. हा देखील लेग साइडला फटका येतोय. फटकेबाजीला सुरुवात केली गेली आहे कारण 45 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे. चला चेंडू पुरवायचा आहे. 2 चेंडू 10 धावा तर धावफलकावरती
लागल्या गेल्या आता गिरेजीवाडी टीमच्या. मनोजने मात्र फटकेबाजी करायला सुरुवात केली गेली. 2 चेंडू 10 धावा या ठिकाणी धावफलकावरती लगावल्या गेल्या. पंढरीनाथला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. या ठिकाणी पुन्हा फटका सजवलाय, त्या ठिकाणी सागर होता. चुकीची फेकी त्या ठिकाणी झाली गेली होती. 2 धावा मात्र धावून कंप्लीट केल्या गेल्यात. झेल घेण्याचा प्रयत्न होता सागरचा, तिथपर्यंत पोहोचला गेला नाहीये. या ठिकाणी पुन्हा लेग साइडला चेंडू कट केला गेलाय. 1 बाउन्स येतोय चौकार. तुमच्याकडेच ठेवा बॉल पंच. 16 धावा धावफलकावरती. चार चेंडूंची फेकी मात्र सक्सेसफुल झाली गेली आहे. पुन्हा फुलटॉस चेंडू, पुन्हा लेग साइडला चेंडू कट केला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. थोडीशी चुकी झाली गेली आहे, दोन्ही क्षेत्ररक्षकांकडून चुकी झाली गेली आहे. तिसऱ्या धावेचा होतोय प्रयत्न. 3 धावा धावून कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. पंढरीनाथ वरती मात्र हल्ला बॉल करायला सुरुवात केली गेली या फलंदाज मनोजने. हा देखील या ठिकाणी मात्र चांगला कमबॅक करणारा चेंडू हाताळलाय पंढरीनाथने. निर्धाव चेंडू आला गेलाय, षटक संपलं गेलाय. पहिलं षटक संपलं गेलं. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता अजूनही 12 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज असेल विजयासाठी. अजूनही सामना संपला गेला नाहीये. अजूनही 26 धावा लागतायत. 13च्या सरासरीने या धावा मात्र कराव्या लागतील गिरेचीवाडी टीमला. अजूनही सलामीची जोडी मात्र क्रीज वरती खेळताना पाहतोय मनोज आणि नंदू. दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज आपण पाहतोय जनार्दनला. हा जनार्दन या ठिकाणी मात्र कमबॅक करून देईल का? सामन्यामध्ये कमबॅक करून देईल का हा जनार्दन गोलंदाज? मनोज ऑन स्ट्राईकला असेल. या ठिकाणी पुन्हा फटका सजवलाय, चेंडू हवेत आहे. मोहने चेंडू खाली येतोय आणि झेल पकडली. जे जाळे त्या ठिकाणी मात्र लावलं होतं त्या जाळ्यामध्ये मात्र मासा गळाला लागलाय. चांगला झेल कॅरी केला गेलाय मोहनने आणि मनोजची विकेट मात्र त्या ठिकाणी आली गेली आहे. मनोज बॅक टू द डग आउट. किती द्यायचा जेवढा त्रास, द्यायचा जेवढा त्रास. अरे किती बी समोर येऊ द्या त्यांना एकटा बस. अरे किती बी समोर येऊ पहिल्याच चेंडूवरती मात्र विकेट आली आहे जनार्दनच्या. पुन्हा झेल हवेत आहे. भरत ओनस त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. बॅक टू बॅक 2 गडी बाद. विलास मात्र गेल्या पावली माघारी परततोय. त्या ठिकाणी
शेवटचा चेंडू या षटकातला जनार्दन या गोलंदाजाने काय गोलंदाजी मात्र साकारली गेली आहे. रुपेश नौका फलंदाज. हा देखील अगदी स्लोवर गतीचा चेंडू हाताळलाय. निर्धाव चेंडू आलाय. षटक संपलं गेलंय दुसरं. धावफलकावरती धावा लागल्या गेल्यात 21. 6 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. अवघ्या 2 धावा फक्त खर्च केल्या गेल्यात. या जनार्दनने लाजवाब स्पेल हाताळलाय. 6 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग 24 धावा कराव्या लागतील. तिसरं आणि अंतिम षटक. अंतिम 6 चेंडू. या 6 चेंडूंमध्ये 24 धावा कराव्या लागतील गिरेचीवाडी टीमला. समोर गोलंदाज आपण पाहतोय महेंद्रला. या 24 धावा या ठिकाणी चेस केल्या जातील का? समोर फलंदाज आपण पाहतोय स्ट्राईक एंडला नंदू. या नंदूने मात्र मागच्या सामन्यात लाजवाब फटकेबाजी साकारली होती. तोच फलंदाज स्ट्राईक एंड वरती. फटका आलाय समोर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्या ठिकाणी चेंडूची फेकी झाली आहे. रनआउटची चान्स पंढरीनाथने गमावली आहे. महत्वाची विकेट होती नंदूची. ती विकेट्स मिळवणं मात्र फार गरजेचं असतं. परंतु ती विकेटची चान्स मात्र गमावली आहे. पुढचा चेंडू. पुन्हा यॉर्क पद्धतीचा चेंडू कट केला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे तयार, परंतु चुकी झाली आहे. चौकार जाईल का? सुंदर बॅकअप मिळालंय सीतारामचं. निश्चितपणे हा नियम आहे. 2 धावा मिळाल्या जातील. फलंदाजाच्या अंगाला चेंडू लागला गेला. फक्त 2 धावा मिळतील. 3 का? 3 धावा या ठिकाणी मिळाल्या जातील. चार चेंडू 19 धाब्यांची गरज. स्ट्राईक एंडला फलंदाज रुपेशला पाहतोय. महेंद्र गोलंदाज. हा देखील फटका सजवलाय. लेग साइडला येतोय. चौकार. तीन चेंडू 15 धाब्यांची गरज. अजूनही सामना संपलेला नाहीये. दोन्ही संघ मात्र एकमेकांसमोर झुंज देत आहेत, लढतायत. कोणी सामना अजूनही सोडलेला नाहीये. समोर फलंदाज पाहतोय गिरेचीवाडी संघाचा रुपेश. फटकेबाजी करतोय. 3 चेंडू 15 धाब्यांची गरज. महेंद्र गोलंदाज. चांगला चेंडू हाताळलाय. लोअर फुल टॉसचा चेंडू होता. डॉट झालाय फलंदाज रुपेश. 2 चेंडू 15ची गरज. हा फटका सजवलाय. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मोहन केली आहे चुकी. झेल जमिनीला दान झाली गेली आहे. विकेट जाती नंदूची. 2 धावा का? 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी नंदूने विकेट मात्र गमावली आहे. समीकरण चेंज झालंय. 1 चेंडू 13 धाव्यांची गरज.
एक चेंडू 13 धावांची गरज. गोलंदाज महेंद्र फुलटॉस चेंडू लेग साइडला भिरकावलाय. येतोय वन बाउन्स चौकार आणि विजय ठरली जाते भल्याची वाडी टीम. आजच्या दिवसामध्ये मात्र खरोखरच गाजवून ठेवला आजचा दिवस तो भल्याची वाडी टीमने आपल्या नावावरती करून घेतला हा दिवस आणि क्वालिफाय मात्र झाले गेले भल्याची वाडी टीम. हार्दिक हार्दिक अभिनंदन. या सामन्याचा ठरला जातोय जनार्दन. लाजवाब स्पेल हाताळलाय तो जनार्दन ठरला जातोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. जनार्दन यायचे आपली ट्रॉफी घेऊन जायचे.